नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे जर आपण बघायचं केलं तर लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार, मार्ग झाला मोकळा. KYC मुळे पूर्णच होताच एवढ्या बहिणींना मिळणार लाभ. तर काय संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण जाणून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा जर ऑगस्टच्या आणि जुलैच्या महिन्याच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत, परंतु त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी किंवा राजकीय संबंधी कोणतीही बातमी असल्यास सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवर मिळत असते. चला तर शेतकरी बांधवांनो, आपण सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जर आपण बघितलं तर जून पर्यंतचे हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. महिला जी वाट बघत आहे ते म्हणजे जुलैचा हप्ता केव्हा येणार, तर त्या महिलांसाठी ही आनंदाची बातमी आलेली आहे. जर आपण बघितलं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जी KYC ची प्रोसिजर होती ती पूर्ण झालेली आहे आणि KYC पूर्ण झाल्यानंतर अखेर 1,66,00,000 पात्र महिलांची यादी अंतिम करण्यात आलेली आहे. म्हणजे वर्षाच्या 2.47 कोटी महिला होत्या, त्यापैकी फक्त आता 1,66,00,000 एवढ्याच महिला राहिलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या महिला होता त्यांना लाडकी बहीण योजनेतून आता वगळण्यात आलेला आहे. म्हणजे त्या महिला लाडक्या बहीण योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहे. त्यासाठी ही महत्त्वाची बातमी आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर 66,00,000 महिलांना या योजनेतून आता वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे 66,00,000 महिला याच्यातून बाद करण्यात आलेल्या आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अर्जाची छाननी आणि KYC पूर्ण केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचा हा आकडा निश्चित करण्यात आला आहे. आता ह्या पात्र महिलांच्या जर आपण बघितलं तर बँक खात्यात थेट DBT द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे ही रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती समोर होत आहे. या योजनेत तुम्हीही अर्ज केला असेल तर लगेच अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचे नाव अंतिम यादीत आहे किंवा नाही चेक करणे सुद्धा तुम्हाला जरुरी आहे. जर आपण बघितलं, अपात्र किंवा दुबार लाभार्थ्यांना ओळखण्यासाठी आणि फक्त पात्र महिलांना 1500 रुपयाचा लाभ देण्यासाठी सरकारने ही KYC प्रक्रिया सुरू केलेली होती. यापुढे लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयाचे मासिक मदत पात्र महिलांच्या बँक खात्यात डायरेक्ट DBT द्वारे जमा होणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. महिला आणि बालविकास मंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे किंवा बोर्डीकर यांनी टीओला सांगितले आहे की ही प्रक्रिया पूर्ण झालेली असून आता लाभार्थी डेटाबेस अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि तो सुद्धा पूर्ण झालेला आहे. आता जर आपण बघितलं तर ही KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थींची संख्या 1.66 कोटी झालेली आहे आणि 66,00,000 महिला याच्यातून बाद करण्यात आलेला आहे. कारण जर त्यांनी सांगितलं अनिवार्य KYC आणि डॉक्युमेंटमध्ये असलेल्या प्रॉब्लेममुळे ह्या 66,00,000 महिला वगळण्यात आलेल्या आहेत असे बोर्डीकर यांनी सांगितले. यामध्ये महत्त्वाचे जर आपण बघितलं तर सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणारे किंवा इतर शासकीय नोकरीवाले यांना वगळण्यात आलेले आहे. त्याचबरोबर ज्या पुरुषांनी लाभ घेतला होता त्यांना सुद्धा याच्यातून वगळण्यात आलेला आहे. आता जो महिलांच्या मनातील प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला आता आमचा जुलैचा हप्ता केव्हा येणार, तर आपण जर आतापर्यंतचा इतिहास बघितला तर जूनचा हप्ता 15 जुलैच्या आत जमा झालेला होता. त्याचप्रमाणे जुलैचा जो हप्ता आहे तो 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु एका अर्थाने जर आपण बघितलं तर जुलै आणि ऑगस्टचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा जमा होऊ शकतो अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. ही होती माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.